आहे जाऊन सांग आपल्या प्रत्येक घरोघरी, सामान्य माणसाचा आवाज म्हणून रस्त्यावर ये आणि आपले प्रश्न आपणच सोड. आंदोलनाची पार्श्वभूमी आम्ही एक सविस्तर वक्त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबाजींनी पार्श्वभूमी सांगताना या रेल्वे कृती समिती स्थापन झाली त्याच्या संदर्भात मी जाणीवपूर्वक आपल्याला माहिती देतो. कारण कसं होतं, आपण जर सांगितलं नाही तर त्याच्या गैरसमज अनेक वाढत जातील. मला रेल्वे कृती समितीचा पहिल्यांदा प्रस्ताव आला की तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये कमिटी करा. बाबाजी मी त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं, मी एक पक्षाचं नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे आणि समपातळीत न्याय द्यायचा असेल तर पक्षाचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये नको. तुम्ही ज्याचा जास्तचा पक्षाचा संबंध नाही त्याला त्या नेतृत्वात घ्या. आणि मला आज आनंद या गोष्टीचा आहे की आज बाबाजीने याचं नेतृत्व करायचं ठरवलं, सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं. पण या तालुक्यामधली सवयच आपल्याला माहित आहे. कोणतंही चांगलं काम करायचं म्हटलं तर त्याच्या पाठीमागं उभं राहायचं नाही, मोडकळीत जाण्याचा प्रयत्न करायचा, लोकांना दिशा भरकटून चालायचं आणि आयुष्यभर सत्तेचे मलिने खाण्याची प्रक्रिया करायची भावना याच्यामध्ये. मित्रांनो, सचिन बोलत होता, सविस्तर त्यांनी माहिती सांगितली. 2017 साठी पुणे नाशिक रेल्वेचा डीपीआर मंजूर झाला. साधारणपणे 5,000 कोटी रुपये त्याला खर्च येतो. त्याच्यामध्ये प्रस्तावित केला डीपीआर त्याला 2020 साली तो 17,000 कोटीचा झाला. आणि आम्हा सगळ्या मंडळींना आनंद झाला की आता पुन्हा नाशिक रेल्वे नक्की होणार. पण काही ना काही काळी शिकली आणि त्याच्यातून एक प्रश्न उभा राहिला की आपल्या परिसरामध्ये असलेले जे टेलिस्कोप आहे, JMRT आहे, त्याचा काही ना काही परिणाम याच्यामध्ये होतो. रेल्वेचा प्रस्ताव मलाही पाहायला मिळालाय, त्याचा रूट मलाही समजून मिळालाय. 25 किलोमीटरचा बोगद्यानी रेल्वे या परिसरापर्यंत येत होती आणि 10-5 किलोमीटर आणखी वाढवली असती आणि ती रेल्वे केली असती तर आपल्याला काय परिणाम झाला असता, हा माझा खरा सवाल. रेल्वे मजेसाठी मागायची नाही. या परिसरातली जनतेचे अनेक वर्षाचं स्वप्न आहे. चाकण परिसरातलं MIDC आहे. मंचर शहरासारखे दुर्लक्षित असणारा आंबेगाव तालुका आहे आणि या आंबेगाव तालुक्यातून नारायणगाव मार्गे संगमनेर पासून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय कधीतरी आम्हाला रेल्वेने प्रवास करायला मिळावा आणि शेतीत तयार होणारे ही कच्चा माल गतीने बाजारपेठेमध्ये पोहोचवण्याचं स्वप्न साकार होण्याची प्रक्रिया त्याच्या माध्यमातून मागतोय. पण या परिसरातल्या लोकप्रतिनिधीला जी अनास्था निर्माण झालेली आहे, ती अनास्था जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे पण बोलू शकत नाही. तुम्हाला जेव्हा रेल्वेचा डीपीआर मंजूर होत होता आणि नवीन रेल्वेचा प्रस्ताव येत होता, ती नवीन रूट तयार होत होता, साधं सुद्धा तुम्हाला या लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्याला माहीत नाही, तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीला माहीत नाही का, हा माझा सवाल आहे. या तालुक्यातल्या लोकसभेच्या लोकप्रतिनिधीला माहीत आहे की नाही, हा माझा सवाल आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांची भूमिका मांडत असताना आम्ही कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, खोटं नाटं तुम्हाला सांगणार नाही. पण जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती असताना सुद्धा तुम्ही गप्प का बसले, हा माझा खरा सवाल आहे. मग जर कदाचित सामान्य कार्यकर्त्याने हा प्रश्न उभा केला तर तुम्हाला त्याच्यात राजकारण वाटू लागतं. आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत हे वारंवार सांगण्यामध्ये या तालुक्याची दिशाभूल करण्याचे काम लोकप्रतिनिधी करतात. अरे मग मी बाबांना तुम्हाला माझा सवाल विचारतोय, अरे बिबट्याचं आंदोलन या तालुक्यातली जनतेने केलं, त्याचा काही ना काही निर्णय झाला की नाही? बिबटे आज परिसरामध्ये कमी झालेत की नाही? लोकांना त्याचा न्याय मिळतोय की नाही? रात्रीच्या शेतीवर पाणी भरतायत की नाही?
आंदोलन केलं. कांद्यामध्ये असणाऱ्या भावामध्ये काही ना काही बदल झालाय की नाही. दुधाचं आंदोलन होत आहे. दूध भेसळचा एवढा मोठा प्रश्न उभा राहतोय. अनेक आरोपी त्याच्यामध्ये भेसळयुक्त दुधामध्ये पाप करतायत. अनेक मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात आपली भूमिका मांडण्याऐवजी बळकुटेपणानं काम करायचं आणि विरोधी पक्षाचे लोक त्याच्यात राजकारण करायचं असं तुम्ही वारंवार सांगताय. अरे लोकप्रतिनिधी खरं लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला खरं या तालुक्यातल्या जनतेची कळकळ असेल तर तुम्ही या भीमाशंकराची शपथ घेऊन सांगा की रेल्वेचं तुम्हाला काही माहित नाही, दुधातलं तुम्हाला काही माहित नाही, बिबट्याचं तुम्हाला काही माहित नाही, कांद्यातलं तुम्हाला काही माहित नाही. मग नक्की तुम्हाला काहीच माहित आहे हे जरा लोकांना कळू द्या. माझा आपल्या सगळ्या मंडळींना सवाल आहे. मित्रांनो, हे आंदोलन जेव्हा उभं राहतं आमच्याकडून अपेक्षा लोक म्हणतील हीच चेहरे सातत्यानं पुढे का दिसतात. त्याला कारण आहे मुळात हे चेहरे करायला काही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा या तालुक्यामधले दीर्घकाळ असणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये जो दबाव क्रिएट केलेला आहे हे इथं या परिसरामध्ये एखादं काही घडलं तर ते मीच केलं सांगण्याची जी पद्धत या तालुक्यामध्ये आहे. हे जे घडवायचं ते कदाचित दुसऱ्यानं काही केलं आणि त्यांच्या नावावर गेलं तर खूप मोठं पाप होईन आणि या तालुक्याचा इतिहास पुसून जाईल अशी भावना आहे. माझं असं म्हणणं तुम्ही सगळं आलेलं सगळ्या कामाचं क्रेडिट घ्या. आम्ही म्हणणार नाही तुम्ही काम करत नाही, पण लोकांच्या प्रश्नामध्ये बदलण्याचं काम का करता हा आमचा खरा प्रश्न. आणि जी भावना मी मागच्या स्पष्टपणे सांगितलंय, जा शेजारच्या तालुक्याला, शेजारच्या तालुक्यामध्ये तुम्ही आमदार नाही म्हणून तिथली प्रगती झाली नाही का? जा खेड तालुक्याला, खेड तालुक्यामध्ये तुम्ही आमदार नाही म्हणून तिथली प्रगती थांबली आहे का? एमआयडीसी झाली, परिसरात युवकांना काम मिळालं, अनेक लोकांना धंदापाणी मिळाला, आर्थिक उन्नती झाली आणि हीच खरी क्रांती, ही लोकशाहीची क्रांती आहे असा त्याचा अर्थ. पण हे मंडळी सगळा अर्थ वेगळा काढून जर कदाचित हे रेल्वेचं आंदोलन करायला लागलं तो उद्या तर राहिलं सुईलं सगळं यांच्या वाट्याला जाईल, यांच्या बाजूने जाईल, लोकांची भावना बदलेल. आणि म्हणून आज त्यांना कळायला लागलं का जे लोक सांगत होते आंदोलनाने प्रश्न सुटत नाही, पण आज त्यांना आंदोलनाने प्रश्न सुटतात हे माहिती देणं आमच्यासाठी खूप मोठं आहे. हा या आंदोलनाचा विजय आहे मित्रांनो, चिंता करायची काम नाही. मी प्रत्येक सगळ्या लोकप्रतिनिधी जाहीरपणे या ठिकाणी सांगणार आहे. अरे हिंमत असेल तर तुम्ही लोकांमध्ये या. सर्वपक्षीय आंदोलन बोलवले, कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी नाही कृती समितीचा माणूस, आणि या हिमतीने एकत्र लोकांचा प्रश्न सोडायचा ना, पण तुम्ही का करत नाही हा सवाल आहे. आणि मग ह्या प्रश्नावर आकडे तिकडे प्रश्न विचारून एकमेकात मतभेद करून व्यक्तिगत पातळीवर टिप्पणी तुम्ही करायची आणि समाजामध्ये असा आव्हानायचा की मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. सगळ्यात जास्त वाईट काम करण्याची कृती तुम्ही करताय. जर तुम्ही समाजाच्या कामावर आणि प्रश्नावर बोलताय तर व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये का गुंता हा प्रश्न आहे. ज्या प्रश्नाला तुम्ही आंदोलन म्हणून तिथे उपस्थित आहात, हा प्रश्न तुम्ही उभा करतायत, रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करतायत, तर मग तुम्ही रेल्वेच्या संदर्भातली भूमिका का घेत नाही असा आहे आमचा प्रश्न आहे. पण या तालुक्यात सवय लागलेल्या, जर एखादा प्रश्न जिवंत होत चालला तर त्या प्रश्नामध्ये कसं गर्भगणित होईल, त्याचं गांभीर्य कमी होईल, त्याच्यासाठी या मंडळीचा प्रयत्न आहे. पण मित्रांनो, तुम्हाला अनेक वर्ष आपण घालवली आहेत आपल्या आयुष्यातली. या तालुक्यामधली ठेवण अत्यंत उत्तम प्रकारची आहे. आजही लोकांच्या मनामध्ये जी भावना जागृत आहे की माझे प्रश्न का सुटत नाही, माझा प्रश्न का सुटत नाही, त्या भावनेशी लोक प्रयत्न करतायत. आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सगळ्या मंडळींना जाहीर करायचं आहे, चिंता करू नका. या तालुक्यातला माणूस जरी समोर आला नाही तर त्यांना इथून पुढच्या कालामध्ये करारी जबाब दिल्याशिवाय थांबणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी तुमच्या समोर प्रत्येक प्रश्नाला पुढे येण्याचं कारण काय,
कारण सामान्य माणसाची अपेक्षा आहे आम्ही विरोधात जरी असलो तो विरोधांचे प्रतिनिधी करून धाडस करणारे कार्यकर्ते आहे आणि म्हणून आमच्याकडून सगळ्यांची अपेक्षा. नाहीतर प्रवीण या तालुक्यामध्ये माणसं कमी आहेत असं काय समजायचं कारण नाही. ही माणसं ही जे लोक आहेत ते समाजातले प्रमुख आहेत. हे फक्त आपणच आहे असं नाही तर अन्य पक्षात सुद्धा आहे. आपले लोकप्रतिनिधी ज्यावेळेस रेल्वे गेली ना त्यावेळेस वैष्णवला भेटायला गेले आणि म्हणून गायब होते. आणि म्हणून मला मी आता आमच्या ताईंशी बोललो. ताईंना मी सांगितलं जो लोकप्रतिनिधी या तालुक्यात होतो तो फुकटात काम करत नाही, लाखो रुपये पगार घेऊन काम करतोय. जनतेसाठी तो सेवक असला पाहिजे आणि जो पगार घेऊन काम करतोय त्यांनी एकदा रस्त्यावर आलं तर काय उपकार केला असं समजायचं कारण नाही. ही हिंमत तुम्ही दाखवा आणि लोकांच्यासाठी रस्त्यावर या अशी आमची भावना आहे. नसेल मी म्हणतो कदाचित तुम्हाला त्यावेळेस नसेल अवगत झालं का या तालुक्यातली या परिसरातून रेल्वे जाते, पण आज तरी तुम्हाला त्याचा अवगत झालंय ना. मग तुम्ही काय एकत्र आले नाही हा खरा सवाल आहे. आणि म्हणून वेगळेपणा दाखवण्यासाठी सातत्यानं काम करत राहायचं, सामान्य माणसाची दिशाभूल करायची. आजची वेळ अशी आलेली आहे तुम्ही करत असेल दिशाभुलीला मोठ माती दिल्याशिवाय या तालुक्यातली जनता स्वस्थ बसणार नाही ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे आज कदाचित आंदोलनाचं पहिलं स्वरूप असेल. माझे पत्रकार बांधवांना सुद्धा असं विनंती राहणार आहे. मित्रांनो आम्ही इथलं कोणताही कंगीदुरा पाहण्यात आम्हाला रस नाही. ज्यांना घडवण्यात इंटरेस्ट आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय लिहायचं चांगलं ते लिहा, वाईट मध्ये लिहा असं म्हणणार नाही. पण आमच्या प्रश्न का सोडवण्यात पुढाकार तुम्ही घेत नाही हा खरा सवाल आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे असं पत्रकारांकडून अपेक्षा आहे. मधल्या काळात आम्हा सगळ्या मंडळींना आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला प्रश्न विचारले गेले का पत्रकारांना का ट्रोल केलं. बाबांना आम्ही अजिबात ट्रोल केलं नाही, तुमच्या बाजूच्या आहे. कारण समाजातला तुम्ही तिसरा डोळा आहे. तुमच्या नजरेने या परिसरातल्या जनतेची नजर उघडी होणार आहे. तुम्ही चौथा स्तंभ आहे. या तुमच्या पत्रकारितेमुळे या समाजातल्या प्रत्येक घटकाला ही माहिती मिळणार आहे आणि खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं आहे हे सिद्ध तुमच्यामुळे होणार आहे. आणि म्हणून तुमच्या मंडळी सुद्धा माझी जाहीरपणे या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही सुद्धा समाजातले एक महत्वाचे घटक म्हणून तुमची भूमिका एक प्रभावीपणाने मांडून या सगळ्या आंदोलनाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी अशी भावना या ठिकाणी आहे. मी जास्त बोलून वेळ घेणार नाही. आज वेळेच्या मर्यादा आहेत. कृती समितीच्या अध्यक्षांनी आपल्याला भावना व्यक्त केलेल्या आहेत. उन्हाचा चटका आहे आणि म्हणून मी आपल्या तमाम उपस्थितांच्या वतीनं आजचं आंदोलन एका दिवसात संपणार नाही पण आजपासून सुरू झाले असं समजून उद्याच्या काळात ही रेल्वे आल्याशिवाय थांबणार नाही ही सुद्धा भूमिका या निमित्ताने जाहीर करतो आणि या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.